महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सत्तेचा, खुर्च्यांचा आणि राजकीय गणितांचा एक अजबच खेळ सुरू आहे। काल कोण कोणत्या पक्षात होतं आणि आज कोण कोणासोबत गेलं याचा हिशोब लावण्यातच जनता आणि माध्यमांचा वेळ चाललाय। नेते आणि खासदार यांच्यात सुरू असलेली पक्षांतराची फोडाफोडीची आणि स्वतःचं राजकीय अस्तित्व टिकून ठेवण्याची चढाओढ उघड्या डोळ्यांनी संपूर्ण राज्य पाहत आहे। मुंबई आणि दिल्लीच्या वातानुकूलित दालनांमध्ये राजकीय सौदेबाजीची गणितं मांडली जात असताना दुसरीकडे मात्र ग्रामीण महाराष्ट्रात बळीराजा उन्हातानात स्वतःच्या अस्तित्वासाठी धडपडतोय। याच भीषण परिस्थितीचे एक अत्यंत अस्वस्थ करणारं चित्र सध्या बुलढाण्यात पाहायला मिळतंय, जिथं शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढणारे खंदे शेतकरी नेते रविकांत तुपकर मागील 4 दिवसांपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलनावर बसलेत। दुर्दैवाची आणि संतापजनक बाब हीच की राज्यातील संपूर्ण राजकीय यंत्रणा खासदारांच्या आणि नेत्यांच्या फोडाफोडीत पूर्णपणे व्यस्त आहे, तर दुसरीकडे गेल्या 4 दिवसांपासून अन्नाचा एक कणही न घेता मृत्यूशी झुंज देणाऱ्या या शेतकरी पुत्राकडे आणि त्याच्या आंदोलनाकडे शासनाचं संपूर्णपणे दुर्लक्ष झालंय। तुपकरांच्या आंदोलनाची दाहकता सांगणारा, नेत्यांचे कान उघडणारा हा व्हिडिओ। नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी। बुलढाण्यातील चिखली रोडवरील आपल्या निवासस्थानाबाहेर रविकांत तुपकर यांनी 15 जून रोजी तीव्र अन्नत्याग आंदोलन सुरू केलं। आज 18 जून 2026, तरीही त्यांच्या या उपोषणाच्या 4थ्या दिवशी त्या ठिकाणी शासनाकडून कुणीही आलेलं नाही। सलग 4 दिवसांच्या कडक उपोषणामुळे त्यांची प्रकृती कमालीची ढासळली आहे। डॉक्टरांच्या पथकाने त्यांच्या आरोग्याविषयी अत्यंत चिंताजनक इशारा दिला आहे। डॉक्टरांनी केलेल्या वैद्यकीय तपासणीनुसार रविकांत तुपकर यांच्या रक्तातील साखरेची पातळी 50 पेक्षाही खाली उतरली आहे। शरीरातील साखरेचं प्रमाण एवढ्या मोठ्या प्रमाणावर कमी झाल्यानं त्यांच्या शरीरातील अंतर्गत अवयवांवर, विशेषतः किडनीवर अत्यंत गंभीर आणि थेट परिणाम होण्यास सुरुवात झाली आहे। त्यांना तीव्र अशक्तपणा, सतत चक्कर येणं, असह्य डोकेदुखी आणि डोळ्यांसमोर अंधारी येणं यांसारखा त्रास सहन करावा लागतो। वैद्यकीय पथकानं त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल होऊन सलाईन व उपचार घेण्याचा सल्ला दिला आहे। मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कोणताही ठोस निर्णय झाल्याशिवाय आणि मागण्या मान्य झाल्याशिवाय आपण औषध उपचार तर दूरच, पण पाण्याचा एक थेंबही घेणार नाही, अशी टोकाची आणि वज्रमूठ भूमिका तुपकरांनी घेतली आहे। माझा जीव गेला तरी चालेल, पण आता माघार नाही, हा लढा आरपारचा आहे, हा तुपकरांचा निश्चय प्रशासनाची झोप उडवणारा असला तरी सत्तेच्या नशेत धुंद असलेल्या राज्यकर्त्यांना अद्याप जाग आलेली दिसत नाही। तुपकरांच्या या अन्नत्याग आंदोलनाची धग आता संपूर्ण विदर्भ, मराठवाडा आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पसरू लागली आहे। आपल्या नेत्याची प्रकृती इतकी खालावत चालली असूनही सरकार ढिम्म हलत नसल्याचं पाहून राज्यभरातील शेतकरी आणि कार्यकर्ते कमालीचे संतप्त झाले। या उदासीनतेचे पडसाद म्हणून संपूर्ण राज्यात आंदोलनाला अतिशय हिंसक आणि आक्रमक वळण लागल्याचं दिसून येते। वाशिम जिल्ह्यात संतप्त झालेल्या शेतकरी आणि कार्यकर्त्यांनी थेट अकोला हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर उतरून रस्त्यावर टायर जाळले आणि सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। या अचानक झालेल्या तीव्र रास्ता रोको आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक कित्येक तास ठप्प झाली होती। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला खरा, परंतु शेतकऱ्यांमधील संतापाची लाट थोपवणं पोलिसांनाही आता कठीण जात आहे। दुसरीकडे मलकापूर तालुक्यातील वाघूळ येथील शेतकऱ्यांनी तर सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध म्हणून अत्यंत संतापजनक पाऊल उचललं। कर्जबाजारी झालेल्या आणि शेतीपंपाच्या वीज कपातीनं हैराण झालेल्या या शेतकऱ्यांनी स्वतःच्या कष्टाच्या पैशातून खरेदी केलेले आणि शेतातील सिंचनासाठी वापरले जाणारे महागडे साहित्य रस्त्यावर आणून पेटवून दिले। सरकारनं शेतीसाठीची वीज दिवसा 12 तासांवरून थेट 6 तासांवर आणल्यानं उन्हाळ्यात पिकांना पाणी देणं कठीण झालंय आणि पिकं डोळ्यात देखत खाक होत आहेत, असा आक्रोश या शेतकऱ्यांनी केला। वाढता उत्पादन खर्च, शासनाची निकृष्ट वीज पुरवठा यंत्रणा आणि सरकारनं जाहीर केलेली फसवी कर्जमाफी यामुळे बळीराजा आणि आर्थिक गर्तेत सापडला असून तुपकरांच्या आंदोलनाला आमचा रक्ताचा पाठिंबा असल्याचं या शेतकऱ्यांनी जाहीर केलं। बुलढाणा जिल्ह्यात तर आंदोलनाचे वणवे अधिकच भडकलेत। खामगाव येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर काल अज्ञात आंदोलकांनी ज्वलनशील पदार्थ टाकून ते कार्यालय थेट पेटवून देण्याचा प्रयत्न केला। या आगीत शासकीय मालमत्तेचं मोठं नुकसान झालं। पोलिसांनी गुन्हे दाखल केले। या गंभीर घटनेचा थेट संबंध रविकांत तुपकर यांच्या कर्जमुक्ती अन्नत्याग आंदोलनाशी जोडला जातोय। प्रशासनाच्या अनास्थेमुळे संतप्त झालेल्या तरुण शेतकरी कोणत्या थराला जाऊ शकतात याचंच हे भयानक उदाहरण आहे। एवढंच नव्हे तर जिल्ह्यातील किनगाव जट्टू भागात आंदोलकांनी ST महामंडळाची बस देखील पेटवून दिल्याची घटना समोर आली आहे। बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हजारो शेतकऱ्यांनी एकत्र येत आपल्या शेतातील दूध, कांदे, टोमॅटो आणि भाजीपाला थेट रस्त्यावर फेकून देऊन सरकारच्या धोरणांची होळी केली। याच निदर्शनादरम्यान एका तरुण शेतकऱ्यानं तर नैराश्यातून आणि संतापातून अंगावर थेट डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला, ज्याला वेळेत उपस्थित नागरिकांनी रोखल्यानं पुढील मोठा अनर्थ टळला।
शेतकऱ्यांचा हा वाढता असंतोष केवळ बुलढाण्यापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर त्याची धग थेट राज्याची राजधानी मुंबईपर्यंत पोहोचली। मुंबईत मंत्रालयाच्या आणि गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरात तुपकरांच्या कार्यकर्त्यांनी अभूतपूर्व आणि हाय व्होल्टेज ड्रामा घडवून आणला। लातूर आणि इतर ग्रामीण जिल्ह्यांमधून मुंबईत दाखल झालेल्या शेतकरी कार्यकर्त्यांनी गेटवे ऑफ इंडिया परिसरात थेट अरबी समुद्रात उड्या मारून जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला आणि सरकार विरोधी घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला। पोलिसांनी आणि बचाव पथकानं अत्यंत शर्थीचे प्रयत्न करून या कार्यकर्त्यांना समुद्राबाहेर काढलं आणि कुलाबा पोलीस ठाण्यात स्थानबद्ध केलं। त्याचवेळी मंत्रालयाच्या अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्था असलेल्या भागात एका आंदोलक कार्यकर्त्यानं थेट झाडावर चढून स्वतःजवळ बॉम्ब असल्याचं सांगत आंदोलन सुरू केलं। पोलिसांनी त्याला खाली उतरवण्याचा प्रयत्न केला असता त्यानं सुरक्षा कर्मचाऱ्यांवर काही ज्वलनशील वस्तू फेकल्या आणि झाडावरच राष्ट्रगीत गाण्यास सुरुवात केली, ज्यामुळे संपूर्ण मंत्रालय परिसरात एकच खळबळ उडाली। या दडपशाहीवर बोलताना रविकांत तुपकर यांनी मुंबईतून प्रशासनाला तीव्र इशारा दिलाय की सरकारनं शेतकऱ्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करू नये। आंदोलक कार्यकर्त्यांना तात्काळ सोडून न दिल्यास आणि शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न केल्यास संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो शेतकरी मुंबईच्या दिशेनं कूच करतील आणि त्यानंतर होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या बिघाडाला केवळ हे बहिरे सरकारच जबाबदार असेल। शेतकऱ्यांच्या या तीव्र आक्रोशामागं आणि रविकांत तुपकरांच्या अन्नत्याग आंदोलनामागं अत्यंत ठोस आणि न्याय्य मागण्या आहेत, ज्याकडे सरकार जाणीवपूर्वक डोळेझाक करत आहे। राज्य सरकारनं नुकतीच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजना जाहीर केली खरी, परंतु या योजनेत शासनानं अशा काही जाचकाठी आणि कडक निकष लावलेत, ज्यामुळे राज्यातील तब्बल 95% शेतकरी या कर्जमाफीच्या लाभापासून पूर्णपणे वंचित राहणार आहेत। उदाहरणार्थ, ज्या शेतकऱ्यांचं कर्ज 2 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे त्यांनी आधी त्यावरील अतिरिक्त रक्कम बँकेत जमा करावी, तरच त्यांना त्या 2 लाखांच्या कर्जमाफीचा लाभ मिळेल, अशी अत्यंत अन्यायकारक अट घालण्यात आली। ही कर्जमाफी नसून शेतकऱ्यांकडून सक्तीची वसुली सुरू आहे, असा आरोप शेतकरी संघटनांनी केला आहे। म्हणूनच रविकांत तुपकर यांची पहिली आणि प्रमुख मागणी हीच आहे की सरकारनं कोणत्याही अटी व शर्ती न ठेवता राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना विनाअट आणि सरसकट संपूर्ण कर्जमुक्ती दिली पाहिजे। कर्जमाफीसोबतच शेतकऱ्यांच्या हक्काच्या पीक विम्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनलाय। निसर्गाच्या लहरीपणामुळे, अवकाळी पाऊस, दुष्काळ आणि पिकांवरील रोगांमुळे दरवर्षी शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान होत आहे। कंपन्यांना कोट्यवधी रुपयांचा प्रीमियम भरूनही प्रत्यक्ष नुकसान भरपाई मिळवताना शेतकऱ्यांच्या नाकीनऊ येतात। हक्काचा पीक विमा वेळेवर आणि पूर्ण प्रमाणात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हावा, ही तुपकरांची दुसरी महत्त्वाची मागणी आहे। याशिवाय शेतीला पूरक असणाऱ्या व्यवसायांसाठी म्हणजेच ट्रॅक्टर खरेदी, पशुपालन, शेळीपालन आणि शेतकऱ्यांच्या मुलांच्या शैक्षणिक कर्जालाही या कर्जमाफीच्या कक्षेत आणून शेतकऱ्यांना संपूर्ण दिलासा देण्यात यावा, अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून लावून धरण्यात आली आहे। परंतु महाराष्ट्राचे आजचं राजकीय वास्तव पाहिलं तर असं दिसून येतंय की जनतेच्या आणि बळीराजाच्या या मूलभूत प्रश्नांची सध्याच्या एकाही बड्या राजकीय नेत्याला काही देणं घेणं उरलेलं नाही। संपूर्ण राज्यभरात केवळ आणि केवळ राजकीय पक्षांची फोडाफोडी, आमदारांचे आणि खासदारांचे बंड, कोणत्या नेत्याला कोणते मंत्रिपद मिळणार, आगामी निवडणुकांमध्ये कुणाला किती जागा सुटणार, याच विषयांवर 24 तास चर्चा आणि बैठका सुरू आहेत। सत्ताधारी असोत की विरोधक, प्रत्येकाचा डोळा फक्त आणि फक्त खुर्चीवर आहे। उद्योगपतींचे लाखो कोटी रुपयांचं कर्ज एका फटक्यात माफ करणाऱ्या या सरकारकडे स्वतःच्या घामानं देशाचं पोट भरणाऱ्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्यासाठी मात्र पैसे नाहीत, असा तीव्र संताप रविकांत तुपकर यांच्या पत्नी ॲडव्होकेट शर्वरी तुपकर यांनी व्यक्त केला आहे। त्यांनी बुलढाणा शहरात असंख्य महिला आणि कार्यकर्त्यांसह रस्त्यावर उतरून कंगाल सरकारसाठी भीक मागाव आंदोलन केलं आणि गोळा झालेली भीकेची रक्कम सरकारकडे पाठवून शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणांचा जाहीर धिक्कार केला। एकीकडे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या घराबाहेर जमलेली समर्थकांची गर्दी, राज्यातील विविध भागात सुरू असलेले भजन कीर्तन आणि आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी रस्त्यावर उतरलेला सामान्य शेतकरी, हे चित्र ग्रामीण महाराष्ट्रातील जळजळीत वास्तव दाखवत आहे। तर दुसरीकडे राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत बसलेले नेते या आंदोलनाची साधी दखलही घ्यायला तयार नाहीत। तुपकरांच्या मातोश्रींनी अत्यंत भावुक होऊन माझ्या मुलाच्या प्रकृतीला जर काही झालं तर हे शेतकरी विरोधी सरकार कोसळेल आणि त्यांना गरिबांचा तळतळाट लागेल, अशा शब्दात सरकारला शाप दिला की मी आई म्हणून सांगते की माझ्या मुलाची प्रकृती जर खालावली तर माझ्या तळतळाट त्याला लागल। इतके शेतकरी आत्महत्या करतात, सगळ्याचे तळतळाट घेऊन राहिले, ते टिकणार नाही सरकार त्याचा आशा। 3 दिवस झाले त्यांनी 3 दिवस झाले अन्नाचं कण खाल्ला आणि सगळ्या घरदार लिस्ट बी आम्ही कोणीच जेवत नाही, फक्त आम्ही सांगत नाही तर बसू। हे त्याला असं कळायला पाहिजे, सरकारने ताबडतोब दखल घ्यायला पाहिजे। कोणता फडवणीची तो आखली पाहिजे त्याला, ते सत्ताधारी आहे ना, मग सत्ताधारी पक्ष कसा असतो, सत्ताधारी मायबाप असते जनतेचे, असे उठावरले शायने होऊन बसले ते नुसते गधे। जर सरकारनं पुढील काही तासात रविकांत तुपकर यांच्याशी सकारात्मक चर्चा करून शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमुक्तीबाबत ठोस पावलं उचलली नाहीत तर हा आंदोलनाचा भडका संपूर्ण महाराष्ट्राला
कवेत घेतल्याशिवाय राहणार नाही असा स्पष्ट इशारा आता शेतकरी संघटनांनी दिला आहे. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.